शॉट पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने स्लॉग स्वीप लपेटा. क्या बात है. विजय भागडे इज ऑन फायर. पहिलाच बॉल सीमारेषा बाहेर षटकार. भागडेवाडी संघ आज वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळतोय, विशेषतः विजय भागडे. ऑन दी अप संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि ओ बघा काय घडलं. एक धाव पूर्ण केल्याने जोपर्यंत चेंडू फेक 2 धावा. हातातली कॅच ड्रॉप. रोनाल्डो होता 7 नंबर. लॉलीपॉप या ठिकाणी सोडलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा 2 साठी जाणार. एक धाव तर पूर्ण केली. त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकला जोपर्यंत खेळाडू जाईल आणि ओ बाद होणार का. बाद. चांगलं कलेक्शन या ठिकाणी योगेश फराटे. जेवढा बुलेट थ्रो होता स्वतः प्रशांत गेले. बघा कव्हर आणि पॉइंटचा खेळाडू पोहोचला नाही, मात्र प्रशांत बॉलिंग करून तिथे पोहोचला आणि थ्रो केला. चांगली विकेट पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर 2 10 सॉरी 2 8 नंतर 1 9 3 बॉल 9. नवीन बॅटर येत आहेत आता आशिष. सॉरी आशिष नाही आहे, रितेश बरोबर ना. बॉल बॅटची एज घेऊन निघून गेला. शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव नाही. वाईडला प्लस येतोय. 2 धावा आहेत. अकरा. बॉल प्रशांत. आता मात्र बॅकलिफ्ट आणि ओ डॉट बॉल. बघा प्रणयची बॅकलिफ्ट वेगळी. आज वेगवेगळ्या खेळाडूंना तुम्ही पाहू शकता. ज्या ठिकाणी प्रणयला आपण पाहिलं, राहुलला पाहिलं, प्रथमेशला पाहिलं, अब्दुलला पाहिलं. ओ पुन्हा एकदा मिस करतोय प्रणय बागडेवर. प्रशांत खैरे याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग बॅटिंग अगेन्स्ट कुडुक बुद्रुक बोरीचा कोण. आज पहिला सामना कुडुक विरुद्ध आपण पाहिला. पुढचा चेंडू स्ट्राईकला रितेश. लवकर गेले पुढे. बॉलचा टप्पा न ओळखता का पुढे जातात हेच कळत नाहीये. मात्र वाईट पंचांचा इशारा. बघा या अगोदर दोन्ही बॅटरने काय केले. प्रणय बागडेने बॅटिंग करत असताना बॉल येईपर्यंत वाट पाहिली, त्यानंतर स्ट्रोक खेळले. विजयने पण तेच केले. लवकर खेळले. पुन्हा एकदा बॉल बॅटच्या मध्ये लागत नाही, निघून जातोय आणि खूप चांगला कॅरी करतोय विकेट किपर योगेश फराटे, ज्याला विकेट किपिंग आपण पाहतोय करत असताना. धावसंख्या टोटल 13. पहिलीवर 13.
पुन्हा एकदा चूक होते. सर्वच बॉल ऑन दी अप नाही मिळणार. प्रणयला थोडं डोकं शांत ठेवावे लागेल. बघा पहिल्या ओव्हरमध्ये जे आपण पाहिलंय ते मिळत नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये तीच चूक होते. प्रणय बागडेला कमबॅक करावं लागेल. 2 बॉल झाले, दोन्ही बॉल डॉट आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 13वरच. ना आगे ना पीछे. गोलंदाजी करते बॉलर जय कुळे. राऊंड द विकेट. आता मात्र ऑफस्टमच्या बाहेर वाईड. थोडं वेगळं करायला गेले जय. बघा जर बॅट्समन जाग्यावरून स्ट्रोक खेळायला जातोय, तुमचा बॉल गुड लेंथवर पडतोय, तर ऑफस्टमच्या बाहेर बॉल टप्पा ठेवण्याची काही गरज नव्हती. थोडा जास्त बाहेर राहिला आणि वाईड. धावसंख्या 14. पुढचा बॉल राऊंड द विकेट जय. आता मात्र संधी आहे. स्वतः जय नाही, संकेत रुके नाही, पण संकेतला किती वेळ होता बघा. संकेत म्हणतोय मी आता टोपी काढून पकडू का. संकेत रुके बघा. संकेत पूर्ण देवारे गाव तुला बघतोय. तुझं टी शर्ट आकर्षक आहे, लाल टी शर्ट. हातातला झेल होता, पुढे का आला. मागे जजमेंट चुकलं आणि या ठिकाणी झेल सुटला. धावसंख्या 16. पुढचा बॉल. एक बॉल पाहूया. बॉल तिकडे डॉट झाल्यानंतर पळू शकत नाहीत तुम्ही. बॉल डॉट झाल्यानंतर पळू शकत नाही, तुम्हाला स्ट्राईकलाच यावं लागेल. मगाशी सांगितले तर रूल आहे इथे ठेवलेला आहे आयोजकांनी. पुढचा बॉल. पहिला बॉल ज्या पद्धतीने खेळायला गेले संकेत रुके. रुके ने गेंद को रोका, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी आउट गॉन. डीजे. ही स्पर्धा जर आमचे तुकाराम घागरू मामा पाहत असतील मुंबईवरून, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप छान आयोजन. त्यांच्याशी देखील 2 वर्षापूर्वी याच मैदानाला तेव्हा बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर खेळलो. खरं पाहता ते माझे मामा लागतात आणि मी त्यांचा भाचा लागतो. मात्र ते देखील ही स्पर्धा पाहत आहेत. तुकाराम घागरूम यांचं देखील हार्दिक स्वागत. आता मात्र पुन्हा एकदा घनश्याम आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळायला गेले. बॉल ऑन साईडला नाही तर बिहाइंड विकेट खेळत होते. ज्या ठिकाणी आपण बुरुज पाहत आहोत. मात्र 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या 18-19 धावांची गरज. कुठेतरी 5 ते 7 धावा कमी झाल्यात असं जाणवतंय. ही धावसंख्या 26-27 जाऊ शकली असती, कारण ज्या प्रकारे षटकाराने सुरुवात केली होती विजय बागडेने, त्यानंतर 2 धावा 8, नंतर तिसऱ्या बॉलवर ते आऊट झाले. 3 बॉलला 9 आले आणि त्यानंतर फक्त आपण पाहिलं तर 9 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या 3 बॉलला 9 आणि पुढच्या 9 बॉलला फक्त 9 आलेत. हीच डोकेदुखी झाली आणि आता संधी आहे देवार या संघाला निश्चितपणे या स्पर्धेतून एक ट्रॉफी घेऊन जाण्याची. कारण हा सामना जिंकला तर सेमीफायनलमध्ये आणि पुढे आपण पाहणार आहोत महाप्रळ विरुद्ध उमरोली असा सामना पाहायला मिळेल. जो सेमीफायनलचा सामना असेल, सॉरी क्वार्टर फायनल. मी विनंती करते महाप्रळ आणि उमरोली टॉससाठी यायचं आहे. महाप्रळ संघ आणि उमरोली या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. रवी तयार आहे. मी उमरोली संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय निलेश मोरे आपला कर्णधार समालोचन कक्षाजवळ पाठवायचं आहे. धावांचं लक्ष 19. बागडेवाडी संघाला एक सामना जिंकायचा, एक चांगल्या 2 ओव्हर टाकायचे आहेत, 12 बॉल चांगले टाकायचे आहेत. प्रणयवर जबाबदारी राहील, अक्षय होडबेवर जबाबदारी राहील आणि यासाठी पहिली सुरुवात प्रणयला करावी लागेल. कुठेतरी श्री गणेशा करावं लागेल. 12 बॉल 19 धावांची गरज. विजय भागडे यांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. गोलंदाज सज्ज होते प्रणय. चला बॅट्समन.
मैदानावर आपण पाहिले तर क्रिश घागरूम याची एक वेगळी सेफ्टी जागा आहे, ती सुरक्षित जागा. या मैदानावर कधी आलं तुम्हाला तिथेच भेटेल, तो शेवरीच्या खाली बुंद्याखाली. ते दोघं तिघं मित्र, त्यांची एक सेपरेट सीट आहे ती. कुठेही गुगलवर सर्च करू नका, कोपऱ्यात जा, थोडा दगड मारा, कोण ना कोणतरी ओरडेल क्रिश म्हणून मी आहे. चला तर क्रिश आणि जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत सर्वांना विनंती करतोय, आता शेवटच्या 2 मॅचेस आहेत, बाउंड्री लाईन कव्हर करायच्या आहेत, सीमारेषा. तिकडे कोपऱ्यात बसू नका, बाहेर इकडे या. तिकडे कंपाऊंड आहे काजूचं, त्या ठिकाणी काही जण उभे राहा आणि बाहेर प्रॅक्टिस करू नका मुलांना. चला धावांची गरज आहे. 19 संकेत रुके आणि नॉन स्ट्राईकला योगेश फराटे. 12 बॉल 19 धावांची गरज. पहिलं षटक घेऊन पहिला बॉल प्रणय. पहिलाच बॉल दाबून खेळलेला आहे घनश्यामच्या हातात. प्रणयच्या पहिल्या बॉलवर संकेतने काढली 1 धाव. पुढचा बॉल डॉट बॉल. मॅच ऑन आहे म्हणून म्हटलं प्रणयची ओव्हर इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या बाजूला मोठी जबाबदारी योगेश फराटे. पहिल्या 2 मॅच मध्ये योगेशने जी बॅटिंग केलेली आहे ती मात्र या ठिकाणी दाखवावी लागेल. मुंबईवरून प्रफुल्ल आणि कित्येक खेळाडू जे निश्चितपणे देवारे संघाचे पाहत असतील तर निश्चितपणे त्यांना देखील कल्पना आहे की ज्या प्रकारचा योगेशचा खेळ आहे. नाही, अजून एक बॉल डॉट. 3 बॉल 1च धाव झालेली आहे. 3 बॉल 1 रन. धावांची गरज आहे अजूनही 9 बॉल मध्ये 18. बघा हळूहळू मॅच कुठून कुठे जाते. 9 चेंडू 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ शॉट. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ओ ऋतिक हातातून झेल सुटला. नक्कीच सार्थक होता, ऋतिक होता की कोण होता माहित नाही, मात्र 3 धावा. झेल होऊ शकला असता. राज होता. राजच्या हातातून झेल सुटला, मात्र त्या दरम्यान 3 धावा मिळाल्यात. टोटल धाव संख्या 4 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. 19 गोलंदाज सज्ज होते. राऊंड द विकेट. 4 बॉल मध्ये 4 धावा. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 2 डॉट, नंतर एक 3 बोल्ड. क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी. दॅट इज अ ब्युटी. अप्रतिम चेंडू, अप्रतिम सुंदर. फर्नीचर डिस्ट्रॉय. दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई. चारों खाने चिट. क्लीन बोल्ड गॉन. डीजे थँक्यू डीजे. हृदयी वसंत फुलताना. निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय. बघा या स्पर्धेचं आयोजन नियोजन एक फक्त 15-20 दिवसापूर्वी कॉल आला होता सचिन गागरूम. त्यांनी म्हटलं की मला स्पर्धा ठेवायची आहे, इरा स्पोर्ट्स लाईव्ह स्पर्धा, आणि ती सर आम्हाला गावाला धामणी सपाट या ठिकाणी करायची. लाईव्ह होईल का? मग खूप काही गोष्टी तपासल्या, आम्ही पाहिल्या आणि त्यानंतर त्याला बोललो की थोडंसं ओ क्या बात है. अप्रतिम. पंचांचा इशारा येतोय, बघूया. ओव्हर झालेली आहे, त्यामुळे नाही, ओव्हर झालेली नाही आहे. प्रशांत खैरे त्यांना आपण पाहिलं त्या ठिकाणी. दोन्ही पंच या ठिकाणी पाहतायत आणि खेळाडू बाद. बॉल घनश्यामने पाहिला तोपर्यंत क्रीजच्या बाहेर होते प्रशांत खैरे. बघा ज्या खेळाडूला उभं राहून बॅटिंग करायची आहे त्याने मात्र क्रीज सोडली आणि बघा खेळाडू बाद होतोय. दुसरा खेळाडू ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, अशा पल्लवित केल्या होत्या, ज्यावेळेस पहिल्या इनिंग नंतर जे 19 धावांचं मोठं आव्हान नाही आहे, मात्र प्रणय बागडे. मी म्हटलं होतं प्रणयची ओव्हर, आणि मगाशी मी म्हटलं की 15-20 दिवसापूर्वी सचिन गागरू म्हणाले, त्यानंतर पहिल्यांदा वायफाय आम्ही चेक केला वायफाय, आणि मग ते वायफायचे मित्र म्हणाले की निश्चितपणे त्यांना माहीत पण नव्हतं की कळकवणे धामणी सपाट आहे कुठे. मग त्यानंतर ते आले, सचिन गागरू यांच्याशी बोलणं झालं, फक्त मोबाईलवर फोनवर फक्त बोलणं चालू होतं, आणि त्यानंतर स्वतः त्यांनी फोन केला वायफाय नेटवाले की सर होईल या ठिकाणी, मात्र खूप मेहनत आहे.
मग पुन्हा ग्रीन सिग्नल आला. नंतर नदीमची ओळख झाली, नदीमचा कॉल मिळाला. नदीमने सांगितलं यूट्यूब सर आम्ही करू, मैदान कुठे आहे ते या ठिकाणी आले. खूप काही गोष्टीसाठी 8-10 दिवस गेले. त्या दरम्यान शिमगा सुरू झाला आणि टेन्शन होतं सचिन गागुरव्यानं, सर मॅच होईल का, कसं होईल, काय होणार, वीज कुठून येणार, इलेक्ट्रिसिटी कुठून येणार. सर्व गोष्टी सुरळीत झाल्या. पहिली मॅच चालू झाली, पहिला बॉल पडला आणि पाहता पाहता क्वार्टर फायनल अशी यशस्वी. समोर मारलेला फटका मनोज बागडे, खेळाडू बाद. महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती, जो महत्वाचा आधारस्तंभ संघाचा होता, योगेश फराटे आउट आणि धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4. कुणाला वाटलं होतं पहिल्या इनिंग नंतर 19 धावांची गरज असताना शांतीदूत 11 देवारे या प्रकारे या संघाचा डोलारा आपण कोसळेल. मात्र डोलारा सांभाळावं लागेल. 14 पाहिजे, 6 बॉलमध्ये 14 होऊ शकतात. आणि अक्षय होडबे मात्र नवीन बॅटर रोहन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जय कुळे. 6 बॉल 14 धावांची गरज. अंशला थोडं बाहेर घ्या, 15 पाहिजेत कारण 19 करायचे आहेत. 5 बॉल 15. पहिल्या बॉलवर विकेट आली. 5 बॉल 15. गोलंदाज सज्ज अक्षय होडबे. पुढचा बॉल आणि या बॉल पंचांचा इशारा वाईट. 5 बॉल 14. मॅच इज ऑन, मॅच इज ऑन. एक मोठा फटका, 2 मोठे फटके किंवा एखादा षटकार चौकार मॅच मध्ये आणू शकतो. अजूनही मॅच आहे, अजूनही सर्वच काही बिघडले असं नाहीये. पुढचा बॉल पुढे सरसावत आले. डॉट बॉल. बॉल बॅटवर घ्यावा लागेल रोहनला. रोहन तांबे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जय कुळे. बघा गणित कसं बदलतंय. 50 केले उंबरशतने, 51 सहज केल्या. 18 झाले होते असं वाटलं होतं देवारे कमबॅक करेल, मात्र नाही. अजून एक बॉल डॉट. बघा किती बॉल डॉट झालेत. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 बॉल डॉट गेले. त्यामधल्या 3 विकेट आणि 3 चेंडू निर्धाव. आता सोपा झेल, कॉट अँड बोल्ड. अक्षय होडबे खेळाडू बाद, गॉन. 7वा बॉल डॉट. 12 बॉल मधले 7 बॉल जर डॉट असतील, 3 विकेट गेल्या असतील, 3 डॉट झाले तर क्रिकेट काय होणार. 7 बॉल मध्ये 5-6 धावा जरी झाल्या असत्या तरी 5 आणि 6 11 आणि ही मॅच शेवटच्या 3 बॉलमध्ये 5 किंवा 6 आली असती. कॅल्क्युलेशन चुकलंय, गणित चुकलंय, समीकरण चुकलंय आणि कमबॅक करतोय बागडेवाडी संघ सेमीफायनलच्या दिशेने हळूहळू. त्या संघाचं मी म्हटलं की मंडणगड तालुका कुणबी क्रीडा समिती आयोजित 2001 2002 2003 विल्सनच्या मैदानावर फायनल खेळलेला, खूप वर्षानंतर पुन्हा एकदा लाईव्हच्या गावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी खेळाडू बाद होतोय का? यस, बाद झालेला आहे. मात्र आता नवीन बॅटर येणार आहे. बघा बॉल हातातून सुटला त्यानंतर तुम्ही धावू शकता. बॉल हातात आहे, तुम्ही धावू शकत नाही. बॉल त्या ठिकाणी तो स्ट्राईकला राहील. अनुज तांबेला यावं लागेल. अनुज चल धावत चला. आणि किती मॅच वेगळी पाहायला मिळते बघा. विकेटमध्ये 1 2 3 4 5 बॉल विकेटमध्ये डॉट झाले. 3 बॉल बॅटला लागले नाही. 8 बॉल डॉट आणि फक्त 3 ते 4 बॉलवर 3 बॉलवर रन्स आलेत. पुढचा बॉल नाही, जास्त आखूड टप्प्याचा पंचाचा इशारा नो आहे. फ्रीडचा बॉल. धावसंख्या पुढे सरकते 6. शेवटचा बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 13. 8 बॉल डॉट आल्यानंतर 8 बॉलला 8 आले असते तरी 14 ते 15 झाली असते. आता मात्र संधी आणि झेल सुटलेला 1 धाव. फक्त 4 बॉलवर धावा आल्यात बॅटने, बाकी 8 बॉल डॉट. आणि मॅचचं गणित बघा काय बदललंय. 6-7. 8 बॉलला 8 आले असते. 8 आणि 7 15. 1 2 बॉलला 2-3 ची मॅच आली असती. विजयी संघ बागडेवाडी सेमीफायनल मध्ये पोहोचला.